प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 31 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग खूप थरारपूर्वक त्यांनी दाखवलाय आणि अर्जुनची अवस्था खूपच बिकट झाली आहे. आणखीन हे प्रतापराव म्हणतात, अर्जुन बेटा, तुझ्या प्रेमासाठी सायलीला परत यावं लागेल, तिला बरं व्हावंच लागेल, तू नको रडूस. धीर सोडून कसं चालेल रे राजा, रडू नकोस, सायली बरी होणार आहे. अर्जुन म्हणत असतो, डॅड सायली बरी होईल ना, हे सगळं एखाद्या वाईट स्वप्नासारखं संपून जाईल ना हो डॅड, सांगा ना मला, माझी सायली बरी होईल ना डॅड. बिचारा अर्जुन, त्याला त्याचं दुःख आवरता येत नाहीये. आता हे प्रतापराव म्हणतात, हे बघ बेटा, बरी होणार आहे ती, आपल्या सगळ्यांसाठी बरी होणार आहे आणि हे खरंच वाईट स्वप्न आहे आणि ते लगेच संपणार पण आहे. रजा, तू नको रडूस, माझ्याकडे बघ बरं, आपल्या सायलीने कधी कोणाचं वाईट केलंय का? नाही ना, मग देव कसं काय वाईट करेल आपल्या सायलीचं? नाही काही होणार नाहीये तिला, ती बरी होणार आहे. तू नको बरं रडूस. आता ते अर्जुनला सावरतात आणि म्हणतात, चल बरं अर्जुन, खाली बस, आता इतकं सारखं टेन्शन घेऊ नकोस, तुला त्रास होईल, ये इथे बस इथे. अर्जुन त्याच्या वडिलांजवळ खूप रडतो आणि त्याचं मन मोकळं करतो आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला असं सायलीला दाखवलंय. पण आता बघा प्रेक्षकांनो, मी तुम्हाला काल म्हटलं होतं ना, ही प्रिया घरी गेल्यावर त्या प्रतिमा आत्याला उचकून देणारे, अगदी तसंच झालंय बरं का. आता ह्या अर्जुनला कसं बसं सावरत ते प्रतापराव खाली बसवतात आणि इकडे ही प्रिया मस्त आवरून सावरून रेडी झाली आहे आणि आता तिला आलाय नागोबाचा फोन. आता ती घाबरते आणि विचार करते, बापरे, आता या नागोबाला कसं सांगू मी की प्लॅनचा बट्ट्याबोळ झालाय. अरे देवा, आता काय करू, पण सांगावं तर लागेल. आता ही सांगते बरं का सगळं, पण कसं सांगते बघा. हॅलो, बोला. आता हे स्पीकरवर बोलत असतात नागराज आणि महिपत. नागराज म्हणतो, हॅलो काय, हॅलो, फोन उचलायला किती उशीर लावला का? आज किती महत्त्वाचा दिवस आहे माहित नाही का तुला? प्रतिमेचा ऑपरेशनचा दिवस आहे आज, मग फोन तुझ्या हातात नको का? आणि काय ग, आपल्यातलं कम्युनिकेशन राहायला पाहिजे, हे कळत नाही का तुला प्रिया? आपला माणूस तयार आहे, सगळे सुभेदार दहीहंडीसाठी गेले की प्रतिमा आत एकटी असली की मला लगेच कॉल करायचा, आपला माणूस तिथे येईल, सिग्नल देईल आणि त्याला प्रतिमाकडे मग तू घेऊन जायचं. हा नागराज तिला सगळा डिटेल प्लॅन सांगत असतो, पुढे असं कर तसं कर. तेवढ्यात आता प्रिया म्हणते, एक मिनिट जरा थांबताल का तुम्ही? हे बघा, उगाच तुम्ही तुमच्या तोंडाची वाफ दवडताय, आपला प्लॅन फ्लॉप झालाय. आता प्रिया हे सगळं दबकतच बोलत असते, पण तेवढ्यात तिकडनं महिपत जोरात ओरडतो. फोन स्पीकरवर आहे ना. आता तिचं बोलणं महिपतला सगळं ऐकू येतंय. महिपत म्हणतो, काय बोलली तू? प्रिया खूप घाबरते आता आणि म्हणते, हे बघा, ते असं, ते माझा काही दोष नाहीये, पण आता सुभेदार काही दहीहंडी करणार नाहीये आज, म्हणजे ना इथे गर्दी असणार आहे ना गोंधळ असणार आहे, मी सगळ्यांच्या नकळत तुम्हाला नाही प्रतिमापर्यंत पोहोचवू शकणार. आता हा महिपत चिडतो आणि म्हणतो, दहीहंडी होणार नाही म्हणजे काय? दहीहंडी काय सुभेदारांच्या मनावर एक काय? त्यांच्या मूड प्रमाणे दहीहंडी होती का काय? मग आता प्रिया हळूचकून सांगते, अहो ती सायली आहे ना, ती काल जिन्यावरून खाली पडली गडगडत, तिला लागलंय, ती बेशुद्ध झालीये, ती रक्त येते तिच्या कानातनं, मग कशी होईल दहीहंडी? अहो सिरियस आहे होती. मग आता नागराज तिकडनं ओरडतो आणि म्हणतो, अगं पण ही पडली कशी अशी सायली? असं काय झालं रात्री तिला? प्रियाला आता आठवतं की तिने धक्का मारलाय, पण आता बघा कशी सांगते, ती गोल गोल फिरवून बोलते त्या नागराजशी आणि म्हणते, हो जरा म्हणजे ऍक्च्युली आमच्या दोघींमध्ये छोटंसं भांडण झालं, माझं छोटंसं बोट लागलं तिला आणि अचानक वरच्या पायरीहून खाली पडली होती. आता महिपत आणखीन चिडतो आणि म्हणतो, काय तुझ्या डोक्यात पाणी झालं का काय? अगं आपलं काय करायचं ठरलं होतं आणि तू काय नळावरची भांडणं करत बसली? आता ही प्रिया म्हणते, अहो नळावर नाही हो, जिन्यावर. आता महिपत म्हणतो, त्या जिन्या सकट तुला जाळून टाकणार आहे मी आता. आता नागराज म्हणतो, अरे महिपत बाबा, पण आता काय करायचं आपण? महिपत प्रचंड चिडलेला असतो. तो म्हणतो, काय करायचं, काय करायचं? ओ नागराज शेठ, आपण आपलं जे ठरलंय ना तेच करायचं. प्रियाने इकडे डोळे घट्ट लावून घेतलेत. आता हा महिपत म्हणतो, तिकडे माझी माणसं छू म्हणायची वाट बघताय, तू काही कर आणि प्रतिमेपर्यंत पोहोचवण्याची माझ्या माणसांना प्रतिमेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे प्रिया. आणि त्यांनी लगेच फोन कट केलाय. आता प्रिया पुढे मोठी पंचायत निर्माण झाली आहे प्रेक्षकांनो. प्रिया पुढे आता आर या पार ही सिच्युएशन आहे. तर आता प्रिया प्रतिमा त्याला कशी चिथवून देते बघा. मुद्दाम करते हे सगळं ती, पण वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यानं वाईटच होतं हे कसं काय कळत नाही प्रियाला. असो,
पण तशी तिचीच वृत्ती आहे म्हणा. तर आता इकडे हा चैतन्य पोहोचलाय. कल्पनाताईंना आणि प्रतापरावांना म्हणतोय की मामी मामा तुम्ही जेवून घ्या, रात्रीपासून तुम्ही काही खाल्लं नाहीये. आता प्रतापराव त्यांच्या हातात डब्बा घेतात. आता हा चैतन्य अर्जुन जवळ जातो आणि अर्जुनच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणतो, अर्जुन अरे तू काही खाल्लं नाहीयेस काल रात्रीपासनं. हे बघ पूर्णाजीने डब्बा पाठवलाय, थोडंसं कॅफेटेरियामध्ये चल आणि खाऊन घे. ऐक ना रे अर्जुन माझं, थोडंसं खाल्लं तर बरं वाटेल तुला. असं करून कसं चालेल, तू रात्रीपासून काही खाल्लेलं नाही आहेस, तुझी तब्येत बिघडून जाईल रे. आता अर्जुन त्याला हाताने नाहीच म्हणत असतो की माझी इच्छा नाही आहे खायची. खरं तर त्याची मनस्थिती पण नाही आहे बोलायची. आणि प्रेक्षकांनो असं पहिल्यांदा बघितलं ना तर असं वाटतं अर्जुन चैतन्यावर चिडलेला आहे की काय, कारण तो चैतन्याशी एकही अक्षर बोलत नाही. आता तो चैतन्य म्हणतो, ऐक ना तू काही खाल्लं नाही तर मावशी आणि काका पण खाणार नाही रे. ऐक ना तुला तसं झालेलं हवंय का. पण आता हा अर्जुन काय करतो, डब्बा घेतो आणि त्याच्या आईवडिलांजवळ जातो आणि म्हणतो, डॅड मॉम तुम्ही थोडंसं खाऊन घ्या, कालपासून उपाशी आहात तुम्ही. कल्पनाताई म्हणतात, नको रे बेटा आम्हाला भूक नाहीये. आणि अरे तू तरी काय खाल्लंयस मला सांग बरं. प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन सायली शुद्धीवर येईपर्यंत आमच्या घशाखाली घास तरी उतरणार आहे का. अर्जुन आता काहीच बोलत नाही, तो नुसता त्यांच्याकडे बघतो आणि डब्बा परत चैतन्याच्या जवळ नेऊन देतो. प्रेक्षकांनो असो, आता काही बोलता नाही येते मला या सिच्युएशनवर. तर आता चैतन्य तिथेच बसलाय बिचारा, पण अर्जुन त्याच्याशी काहीच बोलत नाही. आता हा सायलीकडे सारखा बघतोय आणि इथे ना जरा 5-1 मिनटं त्यांनी असं थरार दाखवलाय. इकडे अर्जुन सायलीकडे बघतोय, तिकडे पूर्णाजीने देव पाण्यात ठेवलेत आणि या प्रतिमा त्या पुन्हा एकदा तिकडे आत आल्यात हॉलमध्ये. पण आता यावेळी कोणीच समोर नाहीये. पूर्णाजी देवघरात आहेत. आता त्या डायरेक्ट सायलीच्या बेडरूममध्ये जाऊन बघतात, पुन्हा खाली येतात, स्वयंपाकघरात इकडे तिकडे बघतात, पण सायली त्यांना कुठेच दिसत नाहीये. इकडे हा अर्जुन टेन्शनमध्ये, पूर्णाजी टेन्शनमध्ये, गणपती बाप्पा पण टेन्शनमध्ये, तोही पाण्यात बसलाय बिचारा. काय करावं काही सुचेनसं झालंय. सगळे बिचारे असे सुन्न झालेले आहेत. आता इकडे सायली काही अजून शुद्धीवर येईना. आता या प्रतिमा त्या बाहेर गेल्यात, म्हणजे त्यांच्या खोलीत परत गेल्यात या सायलीला बघून. आता ही प्रिया विचार करत असते, आज या घरात दहीहंडी तर होणार नाहीये, ते तर नक्कीच नाहीये, पण आता ही प्रतिमा कशी एकटी सापडणार. प्रिया तिचं डोकं चालवत असते, काय करावं बरं जेणेकरून प्रतिमाला एकटं गाठता येईल. आता ही अस्मिता येते आणि म्हणते, तू काय करतेस तन्वी इथे, आणि एवढं कसं टेन्शन घेतलंयस तू. हे काय ग, तू पण बाकीच्यांसारखी सायलीची काळजी बिळजी करायला लागली की काय. आता तन्वी लगेच म्हणते, नाही ग मी कशाला काळजी करू. आता अस्मिता तिच्याकडे लगेच अशी बघायला लागते. मग लगेच म्हणते, अगं ते काय ना मी माझ्या आईचा विचार करते ग, मला फार काळजी वाटते माझ्या आईची. अस्मिता म्हणते, प्रतिमात्याची का ग, काय झालं प्रतिमात्याला. आता प्रिया म्हणते, अगं काय ना म्हणजे सायलीचं खरं रूप काय आहे ते माझ्या आईला कुठे कळलंय. माझी आई सतत चिटकूनच असते ना सायलीला. आता ती सायली हॉस्पिटलमध्ये गेली आहे म्हटल्यावर माझ्या आईला कोण सांभाळणार ना, म्हणजे आईला त्रास पण होत असेल. मग अस्मिता तोंड उचकटते आणि म्हणते, त्रास तेव्हा होईल ना जेव्हा प्रतिमा त्याला माहीत असेल की सायली हॉस्पिटलमध्ये. आता प्रिया म्हणते, म्हणजे. आता अस्मिता म्हणते, अगं म्हणजे पूर्णाजी आणि आपल्या रविराज काकाने त्या प्रतिमात्यापासून लपवून ठेवलंय सायली जिन्यावरून पडली आहे म्हणून. प्रतिमात्याला कुठे माहिती आहे. अगो पूर्णाजीने खोटं पण सांगितलं तिला की सायली कुठल्या तरी मैत्रिणीकडे गेली आहे म्हणून. आणि ही प्रिया विचारते, काय ग असं का केलं त्यांनी. आता ही अस्मितानं तिची बुद्धी पाजाळतेच तिथे आणि म्हणते, अगं काही आहे ना म्हणजे प्रतिमात्याने हट्ट केला असता ना हे सगळं ऐकल्यावर, तिला सायलीला भेटायचंय किंवा तिला पॅनिक अटॅक आला असता तर. म्हणजे मला नाही वाटत असं काही होईल, पण रविराज काकांना वाटते ना की असं काही होईल म्हणून, प्रतिमात्याला अटॅक येईल म्हणून. त्या दोघांनी ना मला तंबी दिली आहे, काहीही झालं तरी प्रतिमा आत्याला कळू द्यायचं नाही की सायली हॉस्पिटलमध्ये म्हणून. आता प्रियासाठी ही सुवर्ण संधी आहे. प्रिया आता इकडे बघते ना तिकडे आणि लगेच म्हणते, एक मिनिट हां अस्मिता आलेच मी. अस्मिता विचार करते, अरेच्चा हिला काय झालं, अशी काय हिचं वागणंच कळत नाही बाई मला कधी कधी. पण अस्मिताचंही वागणं कोणाला कळत नाही. तेव्हा अस्मिता विचार करते, जाऊ दे ना मला काय करायचंय. बघा आता ही आगाऊ प्रिया घुसली प्रतिमाच्या खोलीमध्ये आणि म्हणते कशी, अगं आई 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 थांब मी काही तुला त्रास नाही देणार आहे ग आई. अगं हे बघ मी कितीही मायेनं तुझ्या जवळ आले तरी
तुला माझी सवय नाही आहे ना गं. प्रतिमा आत्या पुढे पुढे पळत असतात आणि ही त्यांच्या मागे मागे जाते. मग आता ही मुद्दाम म्हणते, अगं आई, तुला मी आपलीशी वाटेपर्यंत मी धीर धरणार आहे. काय करू ग आई, मला ना तुझ्याशी बोलावंसं वाटतंय म्हणून मी इथे आली आहे. अगं आई, बाहेर सगळे चिंतेमध्ये आहे ना ग. माझं मन मोकळं करायला मी कुठं जाणार होते आई, म्हणून मी इथे आली आहे. मला सायलीची खूप काळजी वाटते ग आई. आता त्या प्रतिमा त्या घाबरून जातात आणि पटकन प्रियाकडे बघतात, म्हणजे काय झालं असेल सायलीला म्हणून. आता लगेच ही प्रिया म्हणते, अगं हो ग आई, अगं डॉक्टर म्हणतात की सायलीला कधी शुद्ध येईल, केव्हा सायली शुद्धीवर येईल हे सांगतच नाही आहेत ग डॉक्टर. प्रतिमा त्या आता खूप घाबरतात. ही प्रिया सगळं कशी मुद्दाम करते ना प्रेक्षकांनो, कमाल आहे नाही हिची. नाही म्हणजे हिला असं सुचतं बरं प्रत्येक क्षणाला बोलायचं. पण आता या प्रियाच्या अर्धवट बोलण्यामुळे प्रतिमा त्या गांगरून जातात आणि घाबरतात. सायलीला काय झालं, आणि आता त्या खाणाखुणा करून विचारतात, काय झालंय सायलीला. मग आता लगेच प्रिया म्हणते, काय आई, तुला माहिती नाही. अरे बापरे, तुला पूर्णाजीने काहीच नाही सांगितलं. हा बापरे, पूर्णाजीने सांगितलं नाही तुला. अगो काय माहिती कसं, पण रात्री ना ती सायली जिन्यावरून खाली पडली ना. अगो इतका मार लागलाय की जगते का मरते काहीच सांगता येत नाही ग. आता या प्रतिमा त्या तिला म्हणत असतात, असं बोलू नको ग, असं तो म्हणजे त्या हातवारे करतायत त्या. मग आता प्रिया म्हणते, अगो काय काय म्हणतेस. आता त्या प्रतिमात्या म्हणत असतात की मला जाऊ दे तिथे, मला बघू दे तिला. मग आता ही म्हणते, काय आई, तुला जायचंय का सिटी हॉस्पिटलमध्ये तिला बघायला. अरे हां, खरं तर तुला घेऊन जायला हवं ना तिथे, पण बघ नको बाबा आणि पूर्णाजी नुसते रडत बसले बघ बाहेर. आणि ए आई, अगो मी तुला काही सांगितलंय असं, म्हणजे तुला घेऊन जायला वगैरे किंवा तुला सांगितलं मी असं नको करू काही, आणि त्यांना नको म्हणू की घेऊन जा मला हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या त्रासामध्ये खूप वाढ होईल ग. मग नाही, ते सिटी हॉस्पिटल आहे ना ते खूपच दूर आहे बघ. ते आपल्या इकडचं ST स्टँड नाही का, ST स्टँड तिकडे बघ ते सिटी हॉस्पिटल. आता एवढ्या लांब तुला कसं घेऊन जायचं ना. अगं ए आई, हे बघ तू नको काळजी करूस. हे बघ मी आहे ना, मी देवाकडे प्रार्थना करीन की सायलीला लवकरात लवकर बरं वाटू दे आणि त्या सायलीला सिटी हॉस्पिटलमध्ये चांगल्यात चांगली ट्रीटमेंट मिळू दे. मी प्रार्थना करते देवाकडे. देवा, अरे सायली त्या सिटी हॉस्पिटलमधून लवकरात लवकर परत येऊ दे. आता कसं मोकळं वाटतंय देवा. आई अगं, आता प्रतिमा त्या सुन्न झाल्यात बिचाऱ्या. आता ही पुढे काहीच बोलत नाही प्रेक्षकांनो, चुपचाप आता त्याच्या एक्सप्रेशन्सकडे बघत राहते. तुम्हाला कळलं का, हिने जाणून बुजून सिटी हॉस्पिटल, ST स्टँड असं या 2 शब्दांवर जास्ती भर दिलाय. पण आता बघा या प्रतिमा आत्याचं मन काही थाऱ्यावर नाहीये. आता ती प्रिया त्यांच्या डोक्यात भुंगा सोडून निघून गेली आहे. पण आता शेवटी प्रतिमा आत्याचं आणि सायलीचं मायेचं आणि मायलेकीचं नातं आहे. त्यांचा जीव कसं काय शांत बसणार होता हे सगळं सांगितल्यावर. आणि प्रतिमा आत्या तडक आता हॉस्पिटलला जायला निघतात, कोणालाही न सांगता. आता प्रिया हे सगळं बघतच असते आणि आता प्रतिमा आत्याला जाताना बघून म्हणते, जा प्रतिमा जा, जिले, अरे जिले नाही यार, मरले अपनी मौत, असं म्हणून तिथेच उभी आहे. काय प्रेक्षकांनो, या सायलीसोबत हिने लहानपण घालवलंय अख्खं. अशी कशी दाखवली आहे ना प्रिया. कितीही नाही म्हणलं तरी आपल्या घरात पाळलेल्या कुत्र्याला सुद्धा आपली माया लागते. काय बोलू पुढे. असो, आपण या मालिकेत फक्त या पात्रांविषयी बोलतो, बाकी काहीही बोलायचा आपला पर्सनली उद्देश नाहीये. तर आता डॉक्टर बाहेर आलेत आणि अर्जुन त्यांना विचारतो, सायली कशी आहे, ती केव्हा शुद्धीवर येईल. आता ते डॉक्टर खूपच रूडली बोलतात, ते नाही सांगता येणार आम्हाला. अर्जुन मग संतापतो आणि म्हणतो, सांगता नाही येणार म्हणजे काय बोलायचा अर्थ आहे तुमचा. सांगता येणार नाही म्हणजे काय. माझी बायको काल रात्रीपासून ॲडमिट आहे इथे आणि तुम्ही नुसतं टेस्ट करत बसलाय. आता अश्विन येतो आणि त्याला शांत करतो. आता अश्विन म्हणतो, दादा शांत हो, तू असं चिडू नकोस. अर्जुन म्हणतो, अश्विन, अरे कसं शांत राहू मी, किती वाट बघू अजून मी. डॉक्टर अर्जुनला म्हणतात, आपल्याला वाट बघावी लागणार आहे मिस्टर अर्जुन. अश्विन प्लीज यांना शांत कर, असं म्हणून डॉक्टर निघून जातो. अर्जुन अश्विनवरच चिडतो आणि म्हणतो, किती वाट बघायची अजून अश्विन. अश्विन म्हणतो, दादा हे बघ, थोडा संयम ठेव रे प्लीज, ऐक माझं थोडं. अरे आपण ना तिथे टेस्ट करतोय वहिनीच्या, कारण वहिनी अजून शुद्धीवर का आली नाहीये ना ते डिटेक्टच होत नाहीये रे. अरे अशा केसेसमध्ये सगळ्या टेस्ट कराव्या लागतात आणि रिपोर्ट्स आल्याशिवाय आम्हाला कशी क्लॅरिटी मिळेल, तू सांग बरं.
अशा कंडिशनमध्ये कराव्या लागतात अशा टेस्ट, आणि आपण करतोय आणि ट्रीटमेंट पण चालू आहे दादा. अरे वहिनी कशी त्यावर रिस्पॉन्ड करते त्यावर पुढच्या ट्रीटमेंट ठरतायत. तू असं नको ना टेन्शन घेऊ, तू थोडंसं संयम ठेव रे, प्लीज प्लीज दादा. अर्जुन आता खूप चिडतो आणि म्हणतो संयम संयम संयम, किती संयम ठेवू मी? आणि ती का रिस्पॉन्ड करत नाहीये ट्रीटमेंटला? ती कधी शुद्धीवर येणार आहे ते आधी सांग मला अश्विन, सांग सांग आधी कधी येणार आहे शुद्धीवर? ती एकटी आतमध्ये केव्हाची, आणि मला जायचंय तिकडे आतमध्ये. अश्विन म्हणत असतो अरे दादा आम्ही बेस्ट देतोय रे तिला, सगळी ट्रीटमेंट देतोय, तू नको टेन्शन घेऊ ना. आता अर्जुन म्हणतो नाही ते काय मला माहिती नाही, मला आतमध्ये जायचंय, मला सायलीला बघायचंय. कल्पनाताई म्हणतात अरे अर्जुन शांत हो, अश्विन तू त्याला आतमध्ये ने बरं, दाखव एकदा सायलीला त्याला. मग आता अश्विन म्हणतो बरं बरं तू चल बरं दादा माझ्यासोबत चल, मी दाखवतो तुला वहिनीला, चल आणि बघ हं तू तिला, चल. आता अश्विन अर्जुनला आतमध्ये आणतो हं सायलीला दाखवायला. मग आता अर्जुन सायलीला खूप वेळ आधी बघत राहतो. अश्विन त्याच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणतो दादा हे बघ टेन्शन नको घेऊस, मी आहे हं बाहेर, मी आत्ता आलो, असं म्हणून तो त्या दोघांना तिथे एकांत देतोय. सायली बिचारी तशीच तिथे निश्चित पडलेली दिसती आपल्याला. पण प्रेक्षकांनो काहीही म्हणा, यांची हे सगळं दाखवण्याची खरंच कमाल आहे. म्हणजे इतकं सगळं पेशन्स ठेवून अशी भूमिका वठवणं आणि ती जिवंत करणं हे काय गंमत नाहीये, त्यामागे सगळ्यांचे भरपूर कष्ट असतात. खरंच कमाल आहे सगळ्या कलाकारांची, रॅदर सगळ्याच सिरियलमधल्या कलाकारांची. तर आता आपण बघतोय अर्जुन सायलीला बघतोय आणि त्याला असं सायलीला या अवस्थेत बघणं असह्य झालंय. तो म्हणत असतो मिसेस सायली उठा ना, बोला ना माझ्याशी काहीतरी, असं काय करता तुम्ही, एकदा तरी बोला ना माझ्याशी, उठा ना. पण आता सायली काहीच रिस्पॉन्ड करत नाही. आता अर्जुन पुढे म्हणतो कसं सांगू तुम्हाला मिसेस सायली, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकतो. कसं सांगू तुम्हाला, माझ्यासाठी तुम्ही किती महत्त्वाच्या आहात, मी खरंच नाही जगू शकतो तुमच्याशिवाय, उठा ना प्लीज. तुमच्याशिवाय मी माझं जगच इमॅजिन करू शकत नाही. सायली एकदा तरी बघा ना माझ्याकडे, प्लीज एकदा बघा माझ्या जगकडे, बोला माझ्याशी. आता तो खूप रडायला लागतो मिसेस सायली म्हणून, त्याला त्याचे अश्रू अनावर झालेत. कसं असतं ना प्रेक्षकांनो, आपलं माणूस जेव्हा डोळ्यासमोर आहे पण ते काहीही बोलत नाही म्हटल्यावरती त्याची किंमत कळते आणि ती अवस्था खूप वाईट असते. असो काय बोलणार पुढे. आता अर्जुन खूपच अस्वस्थ झालाय आणि आता त्यांनी पुन्हा एकदा सायलीसमोर त्याच्या अश्रूंना वाट मोकळी केली आहे. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता पुढच्या भागात म्हणजे उद्या 1 सप्टेंबरला या मालिकेचा महाभाग तुम्ही बघणार आहात आणि महाभागामध्ये प्रचंड जबरदस्त असा थरार रंगलेला आहे. आता या प्रतिमा त्या बाहेर पडलेल्या आहेत सायलीला बघण्यासाठी, सिटी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी. आणि कसं काय माहीत नाही, पण अर्जुनला कळालंय की प्रतिमा त्या घरात नाही आहे. आता कदाचित सगळ्यांनीच कल्ला केला असेल प्रतिमा कुठे गेली. आणि आता अर्जुन सायलीला तिकडे बिचारीला त्या अवस्थेत सोडून प्रतिमा आत्याला शोधायला आलाय. शेवटी अर्जुनवर पण जबाबदारी आहे ना प्रतिमा आत्याची. दहीहंडी सुरू आहे बाहेर कार्यक्रम, तुम्ही हा प्रोमो पाहिलाच असेल. आणि आता अर्जुनला काही प्रतिमा आत्या दिसेना, चैतन्य पण आहे त्याच्यासोबत. आता प्रतिमा आत्या कशाबशा गर्दीतून वाट काढताय, पण महिपतचे माणसं अगदी काळासारखे त्यांच्या पाठीमागे लागलेत. अर्जुनला वाटतं दहीहंडीवर चढलं तर प्रतिमा आत्या या गर्दीमध्ये दिसेल, पण तोपर्यंत प्रतिमा आत्यावर हल्ला झालेला असतो. पण आता या हल्ल्यातनं प्रतिमा आत्या कशा वाचतात, कोण वाचवेल प्रतिमा आत्याला, हे सगळं उद्या बघायचे आपल्याला. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि प्रेक्षकांनो ठरलं तर मग या भागावर मी समोर येऊन रिव्ह्यू केलाय आपल्या मोठ्या चॅनलवर, मी अनघा चॅनलवर. थोड्याच वेळात मी तो रिव्ह्यू सादर करणार आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आता प्रतिमा आत्याला प्रतापराव, साक्षी किंवा अर्जुन या तिघांपैकी कोण वाचवेल का चौथंच कोणी असेल याचा मला नक्की अंदाज घेऊन कमेंट करून कळवा. काय वाटतं तुम्हाला. आणि प्रेक्षकांनो उद्याच्या भागाची वाट बघा. तोपर्यंत आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.